everyone, welcome back to my channel Mathematics Infinity Goals. In case you are new, hi, I am Pratigna and I make lot of math videos. So in this lecture we are going to discuss property number 4 of a definite integration. So that property says if we take integration from a to b f of x dx, then we can divide this integration a to b just like this. Integration from a to c f of x dx plus integration from c to b f of x dx. That means if we take this closed interval a to b, what is a closed interval ab? That means it includes a as well as it includes b. Similarly, it includes middle portion also. सो आताच्या प्रॉपर्टीमध्ये इंटिग्रेशन ए टू बी अशा पद्धतीने घ्यायचं आहे की ज्याचा मिडल पोर्शन काहीतरी सी मी कन्सिडर करून घेतलाय. कात्री घ्यायची, कात्रीने कट करा. सो एकूण किती इंटरवलचे दोन पार्ट्स पडतील. पहिला पार्ट काय असेल ए टू सी आणि सेकंड पार्ट काय असेल सी टू बी. तेच आपण कन्सिडर करून घेऊया. दिस इज माय फर्स्ट पार्ट ए टू सी अँड सेकंड पार्ट इज सी टू बी. हा जो फंक्शन एफ ऑफ एक्स इथे जो घेऊ कन्सिडर करू तोच फंक्शन आपण दोन्ही साईडला इंटिग्रेशन करून घ्यायचा आहे. So this property says that if we take C belongs to closed interval AB, then we can divide this A to B like this, A to C and C to B. Now consider its proof. For that purpose, firstly we have to consider this RHS. That is RHS is equal to this equation, that is integration A to C f of x dx plus integration from C to B f of x dx. वन बाय वन इंटिग्रेशन सॉल्व करूया. हे इंटिग्रेशन सॉल्व करताय म्हणजेच काहीतरी व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स, कारण की इथे इंटिग्रेशन एक्स मध्ये त्यामुळे व्हॅल्यू सुद्धा इन टर्म ऑफ एक्स येईल. सो दॅट इक्वेशन इज g of x plus c1. मी ऑलवेज c घेते पण ह्या केसमध्ये c1 घेतलाय. कॉन्स्टंट आहे, c टाका, c1 पुट करा किंवा c2 काही टाका. जस्ट g of x plus c1 आणि त्याचं लोअर लिमिट a अँड इट्स अप्पर लिमिट इज c प्लस सेकंड टर्म सुद्धा काहीतरी इक्वेशन येईल. सो दॅट इक्वेशन इज g of x plus c1. इट्स लोअर लिमिट इज c अँड अप्पर लिमिट इज b. चला वन बाय वन व्हॅल्यूज पुट करूया. दॅट इज अप्पर लिमिट इन प्लेस ऑफ x. सिमिलरली पुट lower limit in place of x, then we get this value as a g of c minus g of a. Similarly c1 आणि minus c1 हे एकमेकांना कॅन्सल होतील. So remaining term is only g of c minus g of a plus similarly ही व्हॅल्यू सॉल्व केल्यानंतर व्हॅल्यू काय मिळेल g of b minus g of c. Now check this g of c minus g of c will get cancelled to each other, then remaining term will be this g of b minus this g of a as it is. हेच इंटिग्रेशन कशाचं आहे? दॅट इज g of x plus c. लोअर लिमिट त्याचा अप्पर लिमिट किती आहे b आणि त्याचं लोअर लिमिट किती आहे a. चला व्हॅल्यू पुट करून बघा. हीच व्हॅल्यू येते का b इन प्लेस ऑफ x केला तर पहिली व्हॅल्यू काय मिळेल g of b तीच व्हॅल्यू आहे. सिमिलरली a इन प्लेस ऑफ x पुट केला तर व्हॅल्यू सेकंड काय मिळेल g of a आणि प्लस c मायनस c एकमेकांना कॅन्सल होतील. c आपण एक्स्ट्रा ॲडिशन मध्ये घेतलं आणि शेवटचे इक्वेशन हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये इंटिग्रेशनच्या फॉर्मॅटमध्ये कुठून आहे? लोअर लिमिट इज a, अप्पर लिमिट इज b. देयरफॉर integration is also from a to b f of x dx and which is nothing but our LHS. सो आपण काय प्रूव्ह केलं? RHS कन्सिडर केला होता आणि त्यावरून LHS प्रूव्ह केलेला आहे. सो दिस प्रॉपर्टी नंबर 4 सेज इफ वी हॅव दिस इंटिग्रेशन फ्रॉम a टू b आणि ह्या a b मध्ये क्लोज्ड इंटरवल a b मध्ये एखादा पॉईंट जर c असेल तर तो a b आपण स्प्लिट करू शकतो. कसा? a टू c आणि c टू b आणि ते स्प्लिटिंग ॲडिशन मध्ये घेऊन इकडची व्हॅल्यू आणि इकडची व्हॅल्यू दोन्ही सुद्धा व्हॅल्यू काय असणार आहे? सेमच असते. Now consider one example which depends on this property number 4. So that example is integration from -1 to 5 2x plus 3 into dx is equal to integration from -1 to 3 2x plus 3 dx plus integration from 3 to 5 2x plus 3 dx. So compare this example with given property. Check करा इथे a ची व्हॅल्यू किती आहे -1, b ची व्हॅल्यू किती आहे 5. सिमिलरली c ची व्हॅल्यू किती दिली आहे 3. दोन्ही साईडला a to c c to b म्हणजे -1 to 3 and 3 to 5 आणि f of x ची व्हॅल्यू किती आहे 2x plus 3. चला वन बाय वन आपण क्वेश्चन हा सॉल्व करायचा आहे. पहिल्यांदा फाइंड करूया LHS ची व्हॅल्यू and then फाइंड करूया RHS ची व्हॅल्यू. सो फॉर दॅट पर्पज कन्सिडर ओनली फर्स्ट पार्ट दॅट इज LHS पार्ट. LHS is equal to integration from -1 to 5 2x plus 3 into dx. So that equation addition आहे आणि इंटिग्रेशन हे ॲडिशन वरती आपण सेपरेट करू शकतो. सो फर्स्ट टर्म विल बी 2x dx plus 3 into dx. कॉन्स्टंट टर्म आहे ते आपण बाहेरच्या साईडला काढून घेऊ. सो पहिल्या टर्म मध्ये कॉन्स्टंट टर्म 2 आहे तो 2 बाहेर काढला. -1 to 5 x dx प्लस दिस कॉन्स्टंट टर्म 3 into इंटिग्रेशन -1 to 5 dx. चेक करा आता इंटिग्रेशन काढूया. पहिल्यांदा x चा इंटिग्रेशन किती असेल x² डिवाइड बाय 2 -1 to 5 त्याचे लिमिट्स पुट केले. सिमिलरली
इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कॅन्सल झाले तर लास्टचा टर्म किती राहिले एक्स. सो एक्स आणि त्याची लिमिट किती असेल -1 to 5. चेक करा इथला 2 आणि इथला 2 एकमेकांना कॅन्सल होतील. सो रिमेनिंग टर्म इज एक्स स्क्वेअर -1 to 5 प्लस 3 टाइम्स एक्स आणि त्याला इंटिग्रेशन किती आहे -1 to 5. सो चला 1 by 1 व्हॅल्यू पुट करूया. अप्पर लिमिट पुट केलं दॅट इज 5 स्क्वेअर. मध्ये सबट्रॅक्शन ॲज इट इज. नंतर काय पुट करूया -1. सो -1चा स्क्वेअर मध्ये +3 ॲज इट इज. देन पुट अप्पर लिमिट इन प्लेस ऑफ एक्स दॅट इज 5 सबट्रॅक्शन मायनस साइन आणि पुट -1 इन प्लेस ऑफ एक्स दॅट इज अ लोअर लिमिट. So after solving this 1 by 1 step, then we get last term as a 42. That means LHS is equal to 42. So similarly consider its RHS part. So RHS part is integration from -1 to 3 2x plus 3 dx plus integration from 3 to 5 2x plus 3 dx. इंटिग्रेशन आहे ॲडिशन वरती सेपरेट होऊ शकतो. सो एकूण आपल्याला 4 टर्म्स मिळतील. सो दॅट टर्म्स आर 2 कॉमन काढूया कॉन्स्टंट टर्म. इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 3 x dx plus 3 ॲज इट इज. इंटिग्रेशन अप्लाय केला दॅट इज -1 to 3 dx प्लस ह्याच्यासाठी अप्लाय करून घ्या 2 कॉन्स्टंट आहे 2 बाहेर काढला. रिमेनिंग इंटिग्रेशन फ्रॉम 3 to 5 दिस x dx प्लस 3 टाइम्स इंटिग्रेशन 3 to 5 dx. चला 1 by 1 आपण सेपरेट करून घेतलेलं आहे तर इंटिग्रेशन सॉल्व करून घेऊया. x dx चे इंटिग्रेशन किती असेल x स्क्वेअर डिवाइड बाय 2 कॉन्स्टंट तो ॲज इट इज आणि लोअर लिमिट इज -1 अँड अपर लिमिट इज 3 प्लस इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कॅन्सल झाले तर रिमेनिंग टर्म इज एक्स. त्याच्यावरती पुट करा दिस -1 ॲज अ लोअर लिमिट अँड 3 ॲज अ अप्पर लिमिट प्लस यासाठी सेम 2 कॉन्स्टंट ॲज इट इज. एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन किती आहे एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 त्याचं लोअर लिमिट 3 अप्पर लिमिट इज 5 नेक्स्ट प्लस 3 ॲज इट इज आणि इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह एकमेकांना कॅन्सल झाले तर रिमेनिंग टर्म इज एक्स आणि इंटिग्रेशन कुठून असेल 3 to 5. चला 1 by 1 व्हॅल्यूज पुट करून घेऊया. हा 2 आणि हा 2 एकमेकांना काय होतील कॅन्सल होतील. सो रिमेनिंग टर्म इज ओनली एक्स स्क्वेअर आणि त्याच्यावरती काय काय पुट करायचं दिस 3 ॲज अ अप्पर लिमिट आणि -1 ॲज अ लोअर लिमिट. चला 1 by 1 पुट करा. 3 पुट केला देन 3 स्क्वेअर सबट्रॅक्शन मध्ये ॲज इट इज. नंतर पुट करूया -1 सो -1चा स्क्वेअर. सो दिस इज फॉर फर्स्ट पार्ट प्लस 3 ॲज इट इज. एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं पहिल्यांदा 3 सो 3 मायनस दिस -1 ॲज इट इज प्लस या टर्म मध्ये पण चेक करा इथला 2 आणि इथला 2 एकमेकांना कॅन्सल होतील. सो राहिला कुठला टर्म एक्स स्क्वेअर वरती 5 आणि 3 पुट करायचंय. सो 5 पुट केल्यावर 5 स्क्वेअर मायनस दिस 3 स्क्वेअर ॲज इट इज प्लस दिस 3 ॲज इट इज. एक्स मध्ये पहिला पुट करा 5 मायनस दिस 3. इक्वेशन सॉल्व केल्यानंतर शेवटी आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली 42. So as we have already obtained LHS which is equal to 42 and now we have obtained this RHS is also equal to 42. So that means LHS is equal to RHS. So by property number 4, if we have a integration from A to B and if we divide this A to B integration by some element C that is A to C and C to B then both the values are same.